भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त बिना मसाल्याची चमचमीत गवारीची भाजी दाखवणार आहे. ते देशी गवार आहे. इथं 1/2 किलो गवारी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि देशी गवारीला कुस खूप असते, तर धुवून निवडून झालेली आहे. तर ही मसुराची डाळ 4 स्पून घेतलेली आहे. 2 तास भिजवून घेतलेली आहे. 2 तासामध्ये छान भिजली जाते मसुराची डाळ. आता ही गवार जे आहे ते 10 मिनटं शिजवून घेऊ. आणि बरेच गवारीमध्ये सुद्धा प्रकार आहेत. लवकर गवारी शिजत नाहीत, काही शिजतात, त्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत. तर ही 10 मिनटं झालेली आहेत. आता गवारी शिजली काय पाहूया. असं चेक करायचं, आपल्याला समजतं शिजले की नाही ते. तर ही मऊसर शिजलेलं आहे. 4 स्पून कढईमध्ये तेल घालूया. जिरं मोहरी टाकायचे आहे. आणि आता चॉप केलेला बारीक लसूण घालूया भरपूर असा, किंवा कांदाही वापरू शकता. हिंग अर्धा चमचा हळद घालूया. कढीपत्त्याची 7-8 पानं घालूया. आता गवारी त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेऊ. थोडीशी परतली तर पानचट लागत नाही, पाणी आटून जातं. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर चांगली ही परतली गेलेली आहे पहा गवारी, त्यातलं पाणी आटलेलं आहे. आता पण याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे, जास्त नाही त्याच्यामध्ये. आणि ही डाळ घालायची आहे. डाळीबरोबर जेवढं त्याच्यामध्ये पाणी जाईल तितकंच त्याच्या पुरेसं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, कारण का तर गवारी शिजलेले, डाळ भिजवून घेतलेले आहे आणि मसाले कोणतेही वापरलेले नाहीत, तरी इतकी भन्नाट चवीची लागते. लाल तिखट 1 चमचा घेतलेलं आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, जसं तुम्हाला तिखट आवडतं कमी जास्त त्याप्रमाणे. आणि ही आपली मस्त चमचमीत गवार बनवून तयार झालेली आहे पहा. कारण शिजल्यामुळे फारसा वेळ लागत नाही, किंवा भाजून ही गवारी तुम्ही करू शकता. पण मी इथं शिजवून घेतलेले आहे, पटकन होते शिजवून घेतल्यामुळे. आता ही गवारी आपली तयार झालेली गरमागरम डिशमध्ये काढून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर घालू. तर डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. ह्याच्यावरसुद्धा मस्त कोथिंबीर, खोबरं घालायचं आणि भाकरी किंवा चपातीसोबत हे खायला खूप भारी लागते. नक्की ट्राय करा ही रेसिपी. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.